राज्यातल्या तमाम शेतकऱ्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी ही मोठी बातमी समोर येते। महाराष्ट्र राज्यातील पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून तुम्ही पीक विम्याची वाट पाहत होता, परंतु आज खऱ्या अर्थाने तुमच्या पीक विम्याची भरपूर दिवसाची या ठिकाणी प्रतीक्षा संपत आहे। कारण आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। कारण शेतकरी बांधवांनो, कालच राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडे केंद्र सरकारकडून पीक विम्याचे पैसे या ठिकाणी त्यांच्याकडे जमा झाले आहेत। आणि जे काही पीक विम्याचे पात्र शेतकरी आहेत, त्या पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ते पैसे जमा करण्यासाठी या ठिकाणी सुरू देखील झालेले आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा हा निधी आजपासून तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरू देखील झालेला आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत, कोणकोणत्या शेतकरी बांधवांना किती पीक विमा या ठिकाणी सोडण्यात आलेला आहे, याचीच माहिती आज आपण सविस्तर पद्धतीने सांगत आहोत। त्यामुळे जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल आणि याच्या अगोदर तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळाले नसतील, तर तुमची भरपूर दिवसाची प्रतीक्षा, पीक विम्याची पैशाची या ठिकाणी प्रतीक्षा संपलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमचा पावसामुळे, अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे, गारपिटीमुळे, रोगराईमुळे प्रचंड नुकसान झालेलं असेल, तुम्ही पिकाचे पंचनामे म्हणजे अधिकाऱ्याला बोलवून केले असतील, तर ही पीक पाणी देखील तुम्ही पोर्टलवरती नोंदणी केली असेल, परंतु याच्या अगोदर तुम्हाला पीक विम्याचे पैसे अद्याप देखील तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा झाले नसतील। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, सगळ्यात महत्त्वाचं आज या ठिकाणी 15 जिल्ह्याची यादी या ठिकाणी काढण्यात आली आहे। जवळजवळ या 15 जिल्ह्यामध्ये 40 लाख शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे या ठिकाणी कृषी मंत्र्याच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सोडण्यात आले। तर बघा, आपण जाणून घेऊयात की कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। कोणकोणते 15 जिल्हे आहेत, त्या जिल्ह्याची यादी देखील या ठिकाणी आलेली आहे। ती तुम्हाला सविस्तर पद्धतीने वाचून दाखवणार आहे। जर तुमचा या जिल्हा या 15 जिल्ह्यापैकी असेल, तुमची पीक विम्याची भरपूर दिवसाची जी प्रतीक्षा होती, तुम्ही वाट पाहत होता, आज पीक विमा जमा होईल, आम्हाला थोडंसं खर्चासाठी पैसे येतील, तर तुमची अखेर या ठिकाणी जी काही पीक विम्याची प्रतीक्षा आहे या ठिकाणी संपलेली आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, पीक विम्याचा जो आहे प्रश्न भरपूर दिवसापासून लांबणीवरती चालला होता। आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील, आज अनेक देखील मीडियामधून देखील तुम्ही ऐकत असाल, अनेक व्हिडिओच्या माध्यमातून देखील ऐकत असाल, तारीख पे तारीख या ठिकाणी सरकार देखील वारंवार देत होतं। अशा प्रकारच्या तुम्ही बातम्या देखील ऐकल्या असतील, परंतु 100% तुमच्या खात्यामध्ये आज कसल्या प्रति पीक विम्याचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। कारण शेतकरी बांधवांनो, सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर सरकारकडे पैसेच नव्हते। त्यामध्ये पाहायला गेलं तर बघा, तुमच्या घरामध्ये एखादा पेन्शनचा व्यक्ती असेल, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असेल, तर ते सरकारला पैसे द्यावे लागत होते। त्यानंतर जे तुमच्या घरामध्ये एखादी महिला लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असेल, त्याचे 1500 रुपये देखील सरकारला द्यावे लागत होते। त्यानंतर पीक विम्याचे पैसे तुम्ही लाभार्थी असाल, नमो शेतकरी योजनेचे पैसे तुम्ही त्याचे देखील 2000 रुपये सरकारला द्यावे लागलेत। पाठिंबाच्या काळामध्ये तुम्हाला 2000 नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये देखील आलेत। तर असं वारंवार वेगवेगळ्या योजनेचे पैसे देखील सरकारला द्यावे लागत असतात। त्यानंतर शिक्षकांचा पगार असेल, सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार असेल, असं तिजोरीवर असा भयानक या ठिकाणी ताण पडलेला आहे। त्यामुळे पीक विम्याचे पैसे देण्यासाठी सरकारला थोडासा प्रॉब्लेम येत होता। त्यामुळं केंद्र सरकारने देखील या ठिकाणी केंद्रात देखील भारतीय जनता पार्टी सरकार आहे आणि महाराष्ट्रामध्ये देखील भारतीय जनता पार्टी सरकार आहे। त्यामुळे आता केंद्राने राज्य सरकारला, आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारला, शेतकऱ्याचं भरपूर देखील शेतकरी देखील नाराज होती, पाऊस पडला, अवकाळी पडला, त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारकडून देखील मदत मिळते की नाही अशा देखील अडचणी या ठिकाणी वारंवार येत होती। आता सगळ्यात महत्त्वाचं, त्यामुळे आता आपल्या नरेंद्र मोदी सरकारने या ठिकाणी शेतकऱ्याला मदत म्हणून पीक विम्याचे 35,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय अखेर या ठिकाणी घेतलेला आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं, कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हे पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत याची सविस्तर लिस्ट तुम्हाला वाचून दाखवणार आहे। कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत, कोणकोणते तुम्हाला कागदपत्रे लागणार आहेत, तुम्हाला कोणकोणते पीक विम्याचे पैसे जमा नाही झाले तर तुम्हाला बँकेत जाऊन काय चौकशी करायची आहे याची सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगणार आहे। त्यामुळे जर चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल, तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। सविस्तर माहिती ही समजून घ्या, एक स्टेप बाय स्टेप ही माहिती समजली तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे या ठिकाणी 100% तुमच्या खात्यामध्ये जमा होतील।
जर तुम्ही व्हिडिओ पुढे पळवून पाहत असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत, कारण की तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार नाही. एखाद्या तुमच्या शेजारच्या शेतकऱ्याला पीक विम्याचे 35,000 रुपये जमा होतील, पण तुम्ही चुकीची माहिती ऐकली आणि तुम्ही पीक नोंदणी केलं नसेल, आधार कार्ड अपडेट केलं नसेल, महत्वाच्या काही गोष्टी आहेत तर त्या गोष्टी नाही केल्या तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे या ठिकाणी जमा होणार नाहीत. किती वर्षाचा तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे ते देखील सांगणार आहे. बघा आता सगळ्यात महत्वाचं 2020, 2021, 2022, 2023 आणि 2024, 2025 मागच्या 5 ते 6 वर्षाच्या कालावधीमध्ये पावसामुळे शेतकऱ्याचं भरपूर सारं नुकसान झालं होतं. त्याचं अद्यापपर्यंत या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विम्याची नुकसान भरपाई या ठिकाणी काही शेतकऱ्याला भेटली, काही शेतकऱ्याला भेटली नाही. ज्या शेतकऱ्याला भेटली त्यांना पैसे भेटणार नाही, चालू वर्षाचे पैसे भेटतील. पण ज्या शेतकऱ्याला 4 ते 5 वर्षामध्ये पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा भेटला नाही तर अशा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 4 ते 5 वर्षाचे 35,000 रुपये या ठिकाणी भेटणार असल्याची माहिती आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडे पीक विम्याचे पैसे पाठवण्यात आले. आता हे पैसे आता सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सोडले देखील जाणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी बांधवाची खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपलेली आहे. आता यापुढे शेतकरी बांधवांना काळजी किंवा तुम्हाला चिंता करण्याची 100% गरज देखील या ठिकाणी भासणार नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडलेत, कोणत्या 15 जिल्हे सविस्तर सांगणार आहे, सगळ्यांनी लक्ष देऊन बघायचं आहे. तर या 15 जिल्ह्यापैकी जर तुमचा जिल्हा असेल, तुमचं गाव असेल, तुमचा तालुका असेल तर तुमचं 100% तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी 35,000 रुपये या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आता हे पैसे तुम्हाला अगोदर आले असतील तर जमा होणार नाहीत, पण अगोदर अद्यापर्यंत 4 ते 5 वर्षाचे पीक विम्याचे पैसे आले नसतील तर तुम्हाला 100% 35,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं त्यामुळे आजपासून हे पैसे सोडले जात आहेत. तुमची भरपूर दिवसाची प्रतीक्षा देखील या ठिकाणी संपलेली आहे. आता आपण वेळ न घालता सविस्तर जिल्ह्याच्या आणि बँकेच्या या ठिकाणी माहिती सांगूया. सविस्तर माहिती ऐकून घ्या कोणकोणत्या बँकाच्या आधी, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल. तुमचे भरपूर दिवसाची प्रतीक्षा देखील या ठिकाणी संपेल. कोणकोणत्या बँका आहेत त्या बँकांची नावे देखील या ठिकाणी समोर आली आहेत. कोणकोणत्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या बँकेत सगळ्यात अगोदर पैसे पीक विम्याचे जमा होणार आहेत त्याची लिस्ट देखील या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळे आता तुम्हाला पीक विम्याचे नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये देखील आता पाठिंबाचा जो काय 7वा हप्ता होता, 8वा हप्ता होता तो देखील आला असेल. तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता त्याचे देखील 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे हे देखील जमा झाले असतील तर तुम्हाला 9वा हप्ता देखील या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर PM किसान योजनेचे देखील पैसे मिळणार आहेत. असे टोटल तुम्हाला 4,000 रुपये या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची नुकसान भरपाई झाली असेल, तुम्ही पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, परंतु शेतकरी बांधवांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकाच वेळेस एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा करणे महाराष्ट्र सरकारला या ठिकाणी शक्य नसतं. त्यामुळे आता पीक विम्याचे पैसे या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने सोडले जाणार आहेत. सध्या स्थितीला पाहायला गेलं तर 15 जिल्ह्यामध्ये जवळजवळ 50 लाख शेतकरी बांधवाची या ठिकाणी निवड करण्यात आली आहे. आता कोणकोणत्या महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये जे काही 50 लाख शेतकरी बांधव राहतात तर या ठिकाणी तुमच्या 50 लाख शेतकऱ्याच्या या ठिकाणी अखेर 15 जिल्ह्यातील शेतकऱ्याची या ठिकाणी प्रतीक्षा संपलेली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आनंदाने उड्या देखील मारू लागले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून 100% या ठिकाणी शब्द देण्यात आले. त्यांच्या माध्यमातून DBTचं बटन देखील या ठिकाणी दाबण्यात आले. आता सगळ्यात महत्त्वाचं कटाकट तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. बघा दुपारपासूनच हे पैसे जमा होत आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता अनेक शेतकरी प्रचंड खुश झाले आहेत. आता बघा जिल्ह्याची निवड म्हणजे आता 15 जिल्ह्याची निवड या ठिकाणी करण्यात येते. कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये तुमचा तालुका असेल, तुमचं गाव असेल तर या ठिकाणी तुमची अखेर प्रतीक्षा संपलेली आहे. परंतु जर तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यापैकी नसेल तर तुम्हाला उद्या परवा असं टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे 35,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत. आता ज्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत तर त्या 15 जिल्ह्याची यादी पाहून घेऊयात. यासोबतच परवाच्या जे काय 15 जिल्हे त्यानंतर 6 जिल्हे असे टोटल आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे तर त्या 36 जिल्ह्याची यादी देखील तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, उद्या 15 आणि राहिलेल्या 6 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे शेवटला जमा होणार आहेत याची देखील या ठिकाणी यादी वाचून दाखवणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या ज्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे अद्याप देखील या ठिकाणी जमा झाले नसतील तर अशा कोणकोणत्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत याची लिस्ट देखील या ठिकाणी तुम्हाला समजावून आणि या ठिकाणी समजावून सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे आणि कोणकोणते नियम या ठिकाणी महाराष्ट्र सरकारकडून लावण्यात आले ते नियम देखील सांगणार आहे. त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणते कागदपत्रे तुम्हाला काढून ठेवायचे
पैसे तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे जमा झाले नसतील तर तुम्हाला काय करावायचं आहे ते देखील सांगणार आहे. आणि तुम्हाला 35,000 रुपये मिळवण्यासाठी अद्याप तुमच्या खात्यामध्ये जमा झाले नसतील तर मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे ते देखील सांगणार आहे. बघा, आता शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे सोडले नाहीत तर कोणकोणते असे 5 जिल्हे ते देखील सांगणार आहे. तर शेतकरी बांधवांना पीक विम्याची वाट पाहून सुद्धा तुम्हाला उपयोग होणार नाही. ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने जे शेतकरी श्रीमंत शेतकरी आहेत त्या श्रीमंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी पीक विम्याची वाट पाहून तुम्हाला कोणते शेतकरी बांधव या ठिकाणी श्रीमंत आहेत, सरकारच्या डोळ्यामध्ये असे कोणकोणते 5 प्रकारचे शेतकरी बांधव श्रीमंत आहेत, अशा शेतकऱ्यांना पीक विमा जमा होणार नाही याची यादी देखील तुम्हाला वाचवणार आहे. तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी बांधवांनो, सगळ्यात महत्त्वाचं बघा, ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे तर अशा शेतकऱ्यांना पीक विमा जमा होणार नाही अशी माहिती सुद्धा सरकारकडून सांगण्यात आली आहे. ज्यांच्याकडे पाहायला गेलं तर 25 एकरापेक्षा जास्त जमीन आहे तर अशा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सुद्धा पीक विम्याची रक्कम जमा होणार नाही अशी माहिती सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आली आहे. ज्याचं उत्पन्न पाहायला गेलं तर 2.5 लाखापेक्षा जास्त आहे तर अशा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या बँकांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत. आता बघा, कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे होणार. जी काय स्टेट बँक ऑफ इंडिया आहे तर तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर पाहिलं तर महाराष्ट्र बँक, SBI बँक, त्यानंतर पाहिलं तर पोस्ट बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, पंजाब नॅशनल बँक, HDFC बँक, ॲक्सिस बँक, ICICI बँक या बँकेमध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले. तर आता 15 जिल्ह्याची यादी देखील तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला टप्प्याटप्प्याने वाचून दाखवणार आहे. तर आता कोणकोणत्या पिकाला या ठिकाणी पीक विमा या ठिकाणी जमा होणार आहे. तर तुमचं खरीप पिके असतील, नंतर तुमचं बागायती पिके असतील, त्यानंतर रब्बी पिके असतील, असे टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. त्यामध्ये पाहायला गेलं तर हरभरा, नंतर तूर, मटकी या पिकांना सुद्धा पीक विमा जमा होणार आहे. त्यानंतर भुईमुग पिकासाठी सुद्धा पीक विमा जमा होणार आहे. त्यानंतर झालं तर पाहिलं तर ज्वारी आणि बाजरी या पिकासाठी सुद्धा पीक विमा जमा होणार आहे. तुमच्या शेतामध्ये बागायती पिके असतील, डाळिंब असेल, द्राक्षे असेल, नंतर केळे असेल, या पिकासाठी सुद्धा जास्तीत जास्त पीक विमा जमा होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले. आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत तर त्या जिल्ह्यांची लिस्ट देखील आमच्यामध्ये आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील 4 ते 5 जिल्हे, त्यामध्ये पाहिलं तर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा जमा होण्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आली आहे. त्यानंतर अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आले. त्यानंतर लातूर जिल्हा या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आले. आता पाहायला गेलं तर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा हे पैसे जमा होणार असल्याची माहिती समोर आले. जळगाव आणि जालना या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेली आहे. बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला महत्वाची कोणकोणती कामे करायची ते देखील सांगतो. तुमचं आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवा. सगळ्यात महत्वाचं, हे पैसे सुद्धा जमा करण्यासाठी तुमच्या शेजारच्या शेतकऱ्याला पैसे येतील. तुम्ही हे काम केलं तर तुम्हाला पैसे जमा येणार नाहीत. त्यात तुम्ही पीक नोंदणी करून घ्या, तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या, आधार कार्डवरचा फोटो अपडेट करून घ्या. हे सर्व तुम्ही कामे केली तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर तुम्ही अद्याप देखील फार्मर ID कार्ड काढलं नसेल तर तुम्ही फार्मर ID कार्ड देखील काढून घ्या. तर मित्रांनो, तरच तुम्हाला हे सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. तर लवकरच तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आले की लवकरच जमा केली जाणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास जे काही आपलं भरारी प्राईम YouTube चॅनल आहे ते YouTube चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.